लेसन नंबर 9 आहे डुअर टू मेंटर. तर हा आपल्या युनिट नंबर 2 मधला लास्टचा लेसन आहे आणि याच्याबरोबर आपला सिलेबस पण जो आहे तो पूर्ण होतोय हा लेसन पूर्ण झाल्यानंतर. तर नेहमीप्रमाणे आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा मराठीमध्ये हा पूर्ण लेसन व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन पाहून शेवटी याचे प्रश्न उत्तर जे आहेत आपल्याला पाहायचे आहेत. तर लेसन नंबर 9 डुअर टू मेंटर असं टायटल आहे त्याचं. गुरुप्रसाद मक्कान नावाच्या लेखकानं तो लेसन जो आहे तो आपल्यासाठी लिहिलेला आहे. डुअर टू मेंटर या टायटलचा अर्थ आहे कर्मचारी ते सल्लागार. म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे तो एखाद्या कंपनीचा कर्मचारी या पदावरून ते सल्लागार पदापर्यंत कसा जातो आणि कर्मचारी ते सल्लागार पदापर्यंत जाणं किती महत्वाचं आहे कंपनीच्या वाढीसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी, हे या टॉपिक मधून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. समजायला थोडासा क्लिष्ट आहे टॉपिक, कारण मॅनेजमेंट व्यवस्थापन कौशल्य जे आहे याच्यातले सगळे बरेचसे शब्द जे आहेत हे या टॉपिक मध्ये वापरण्यात आलेले आहेत, त्यामुळे थोडासा अवघड जाईल समजायला. त्यामुळे सुरुवातीपासून व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. हा टॉपिक आपण जसा ऐकत असू तसं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक समजेल. तर मिस्टर लाल नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्याबद्दलचा हा टॉपिक आहे आणि तो कंपनीच्या कर्मचारी पदापासून ते कंपनीच्या सल्लागार पदापर्यंत कसा पोहोचलेला आहे, त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे हे या टॉपिक मधून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मिस्टर लाल हे एका जागतिक कंपनीचे चेअरमन आहेत, होते. ऍक्च्युली मिस्टर लाल हे सगळ्या एका जागतिक कंपनीचे कर्मचारी होते आणि ती कंपनी जी आहे ती पूर्ण जगभर पसरलेली असल्यामुळे त्यांना नेहमी प्रवास करावा लागायचा. महिनोन-महिने ते प्रवासावरती असायचे. वेगवेगळ्या देशांमध्ये ते सतत फिरत राहायचे कंपनीच्या कारभार पाहण्यासाठी. हे करत असतानाच त्यांना वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये आणि कायदेशीर परिस्थितीमध्ये जे काही आव्हानं त्यांच्या समोर उभी राहायची, त्या आव्हानांना सुद्धा त्यांना तोंड द्यावं लागायचं. याचबरोबर त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये असणारे जे काही टॉप मॅनेजमेंटचे लोक आहेत त्यांचा जो मीपणा आहे तो सुद्धा त्यांना सहन करावा लागायचा. कर्मचाऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा त्यांना सोडवावे लागायचे. या सगळ्यांबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्यावा लागायचा आणि स्वतःचं जे काही दैनंदिन जे काही हे आहे रुटीन आहे ते सुद्धा त्यांना पाहावं लागायचं. शिवाय वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना सुद्धा भेटीगाठी ज्या आहेत त्यांना कराव्या लागायच्या. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मिस्टर लाल यांना कराव्या लागलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं मिस्टर लाल यांनी कंपनी जी आहे ती हाताळलेली आहे सध्या. आणि अशा महान व्यक्तीला भेटण्याचा योग जो आहे तो आम्हाला आलेला आहे असं लेखक म्हणतो. अशा महान व्यक्तीला भेटण्याचा योग आम्हाला आलेला आहे आणि त्यांच्याकडूनच आम्हाला प्रत्यक्षपणे ऐकायला मिळालेलं आहे की आपण मोठे कसं होऊ शकतो, कंपनी चालवत असताना मोठं कसं व्हायचं, हे त्यांच्याकडून डायरेक्टली आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. त्यांनी आमच्या बरोबर काही तास व्यतीत करण्याची परवानगी जी आहे ती आम्हाला दिलेली आहे. त्यामुळं आम्ही आमचे जे काही सर्व कर्मचारी आम्ही जे त्यांना भेटायला गेलेलो आहोत, तर आम्ही सर्वजण काय झालेलो आहोत, तयार झालेलो आहोत. आमचा सगळ्यात चांगला पेहराव जो आहे तो आम्ही घातलेला आहे आणि आमच्या बरोबर आम्ही त्यांना देण्यासाठी भेटवस्तू सुद्धा घेतलेल्या आहेत. जसं घड्याळात बरोबर वेळ झालेली आहे भेटीची, तसं मिस्टर लाल जे आहेत हे आम्हाला भेटायला आम्ही जिथं बसलेलो होतो त्या ठिकाणी आलेले आहेत असं लेखक म्हणतो. आणि मग तिथं त्यांना भेटायला ते आलेले आहेत. त्यांच्या पाठीवरती फक्त एक बॅग आहे आणि ती बॅग घेऊन ते आम्हाला भेटायला आलेले आहेत. लेखक म्हणतो की आम्हाला आश्चर्य वाटलेलं आहे की एवढ्या मोठ्या जागतिक कंपनीचा मालक आहे, चेअरमन आहे, सल्लागार व्यक्ती आहे, तर त्याच्याबरोबर बऱ्याचशा लोकांचा घोळका असेल. म्हणजे त्यांचे सेक्रेटरी असतील, त्यांचे सल्लागार असतील, त्यांना मदत करणारे लोक असतील, हे सगळेजण तिथे येतील असं आम्हाला वाटलं होतं. परंतु ते एकटेच तिथं आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा लॅपटॉप ओपन केलाय, त्याच्यामध्ये कॅलेंडर पाहिलेलं आहे आणि कॅलेंडर पाहिल्यानंतर मात्र हसत हसत ते आमच्याकडे आलेले आहेत. सुरुवातीला आम्हाला अतिशय अवघड वाटलेलं आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर आपण बोलणार कसं. आमच्या मनावरती थोडंसं दडपण आलेलं आहे, परंतु मिस्टर लाल हे इतक्या मैत्रीपूर्ण वातावरणात त्यांनी आम्हाला बोलायला सुरुवात केलेली आहे की आमच्या मनावरचं दडपण जे आहे ते सुद्धा निघून गेलेलं आहे आणि अतिशय मनमोकळेपणानं आम्ही गप्पा मारायला तिथं सुरुवात केलेली आहे. गप्पा मारत असतानाच लेखक म्हणतो की आमच्यापैकी एकानं त्यांना प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या यशाचं गुपित काय आहे. तुम्ही हे जे काही यश मिळवलेलं आहे, कंपनीचा कर्मचारी ते कंपनीचा सल्लागार पद इथपर्यंत जी तुम्ही मजल मारलेली आहे
आलेले आहेत. तर बघा, त्यांनी त्यांचं कॅलेंडर पाहिलेलं आहे. कॅलेंडर पाहून लगेच आमच्याकडे हसत हसत आलेले आहेत. लेखक म्हणतो की आम्हाला आता टेन्शन आलेलं होतं की एवढ्या मोठ्या कंपनीच्या चेअरमन बरोबर आम्ही कसं बोलायचं. आम्हाला थोडंसं मनावरती दडपण आलेलं होतं, परंतु मिस्टर यांनी इतक्या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केलेली आहे की आमच्या मनावरचं दडपण सुद्धा काय झालेलं आहे, निघून गेलेलं आहे. आणि अशा मन मोकळ्या गप्पा मारत असताना आमच्यापैकी एकाने त्यांना विचारलेलं आहे की तुमच्या यशाचं गुपित काय आहे, हा प्रश्न त्यांना विचारलेला आहे. मग ते आमच्याकडे बघून हसलेले आहेत आणि ते म्हटलेत की आपण आता काही वेळ इथे एकमेकांशी गप्पा मारत बसणारच आहोत, तर त्या गप्पा मारत असतानाच मी तुम्हाला सांगेन की माझ्या यशाचं गुपित नेमकं काय आहे, असं ते म्हटलेले आहेत. आणि ते उभा राहिलेले आहेत. आणि ते उभा राहिलेले आहेत म्हणून लेखक आणि लेखकाबरोबर असणारे व्यक्ती सुद्धा काय झालेले आहेत, तर लगेचच उभारलेले आहेत. आणि मग ते तिथून दुसरीकडे जायला निघालेले आहेत. आमच्यापेक्षा भरपूर वय त्यांचं होतं असं लेखक म्हणतो, तरी सुद्धा आमच्यापेक्षा जास्त जलद गतीने ते चालत होते. आम्ही त्यांच्या पाठीमागे लगेचच निघालेलो आहोत. आमच्यापैकी जाडजूड असणारे जे व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या बरोबर चालण्यात त्रास होत होता आणि त्यांचा दम लागत होता. इतक्या जास्त स्पीडनं ते चालत होते. आमच्यापैकी जे जाडजूड व्यक्ती होते आमच्या बरोबर आलेले, तर ते त्यांना त्यांच्या बरोबर चालणं कठीण होत होतं. त्यांचा स्पीड जो आहे तो तेवढा होता, तितक्या जलद गतीने ते चालत होते. म्हणजे जरी त्यांचं वय झालेलं असलं तरी सुद्धा ते हालचाल करण्यामध्ये आमच्यापेक्षा जास्त जलद होते असं लेखक म्हणतो. आम्ही चालत चालत दुसऱ्या ठिकाणी गेलेलो आहोत. त्या ठिकाणी दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. तिथं आम्ही बसणार होतो आणि काही मिस्टर लाल यांचं जे काही काम आहे ते काम पाहणार होतो. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला असं दिसलेलं आहे की तिथं स्क्रीनच्या शेजारी असणारे 2 ते 3 व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींच्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता. आता त्या चेहऱ्यावरचा रंग का उडालेला होता, तर चेअरमन जे चेअरमन आहे त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो कॉन्फरन्स तिथं होती. आणि ती व्हिडिओ कॉन्फरन्स ज्या स्क्रीनवरती होणार होती ती स्क्रीन बंद पडलेली होती. टेक्निकल प्रॉब्लेम, काहीतरी अडचण तिथे निर्माण झालेली होती आणि त्या टेक्निकल प्रॉब्लेममुळं त्या 3 लोकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता. त्यांना आता वाटत होतं की चेअरमन तर आलेले आहेत, येऊन बसलेले आहेत आणि आपल्याकडे हा टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. मग थोडा वेळ चेअरमन बसल्यानंतर मिस्टर लाल यांनी लगेचच काय केलेलं आहे, तर त्यांना लगेचच तो प्रॉब्लेम काय आहे तो समजलेला आहे. कंपनीचे चेअरमन आहेत, परंतु त्यांना लगेचच तो प्रॉब्लेम काय आहे तो समजलेला आहे. आणि मग त्यांनी 2-3 सूचना त्या लोकांना सांगितलेल्या आहेत आणि मग तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. ती जी काही टेक्निकल अडचण होती ती दूर झालेली आहे. मग लेखकाने आश्चर्याने विचारलेलं आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात, एवढ्या मोठ्या कंपनीचे चेअरमन आहात, परंतु तुम्हाला एवढा छोटासा जो प्रॉब्लेम आहे स्क्रीन बंद पडलेला तो कसा काय दुरुस्त करता येतो. तर त्यावेळी मिस्टर लाल म्हणतात की मी ज्यावेळी ही कंपनी सुरू केली होती त्यावेळी अशा प्रकारच्या टेक्निकल प्रॉब्लेमवरती मी रात्री जागून काम केलेलं आहे. अशा मशिनींवरती मी रात्र जागून काम केलेलं आहे. ज्यावेळी मी कंपनी सुरू केली त्यावेळी मी स्वतः कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळी मी सगळ्या गोष्टी स्वतः करायचो. मग कोडिंग असू देत, सिस्टम आर्किटेक्चर असू देत, अकाउंटिंग असू देत, ऍडमिनिस्ट्रेशनचं असू देत, बॅक ऑफिसचं काम असू देत किंवा बिझनेस डेव्हलपमेंटचं. तर ती कंपनी सुरू केली त्यावेळी
सगळ्या गोष्टी मी स्वतः करत होतो असं मिस्टर लाल सांगतात. त्यावेळी सगळ्या गोष्टींची जबाबदारी जी आहे ती माझ्यावरती असायची आणि त्या स्टेजमध्ये मी कर्मचारी म्हणून कंपनीचा काम करायचो. जरी आता मी चेअरमन असलो किंवा सल्लागार असलो तरी सुद्धा कंपनी ज्यावेळी मी सुरू केलेली आहे त्यावेळी मी स्वतः कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे आणि अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेमवरती मी बराचसा वेळ तिथं घालवलेला आहे. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत असं मिस्टर लाल यांनी लेखकाला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सांगितलेलं आहे. ते झाल्यानंतर पुढं कॉन्फरन्स हॉलमध्ये ते गेलेले आहेत लेखक आणि मिस्टर लाल हे सगळे लेखकाबरोबरचे व्यक्ती आणि तिथं ते बसलेले आहेत. त्यानंतर मिस्टर लाल यांची एक कॉन्फरन्स कॉल होता 6 वेगवेगळ्या देशांमधील स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट्सच्या प्रमुख लोकांबरोबर त्यांचा एक कॉन्फरन्स कॉल होता. त्या ठिकाणी मिस्टर लाल हे त्या 6 लोकांबरोबर ग्लोबल लॉन्च, आयपी स्ट्रॅटेजी, हायर एशलॉन्स ऑफ बिझनेस या सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी ते चर्चा करायला बसलेले आहेत. काम कसं करायचं त्यापासून ते नियम कसे बनवायचे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिस्टर लाल यांनी अतिशय सफाईदारपणे तिथं चर्चा केलेली आहे त्याची. लेखक म्हणतो की आम्ही अतिशय आश्चर्यानं मिस्टर लाल यांचा व्हिडिओ कॉल जो आहे तो बघत होता, जिथं ग्रुप डायनॅमिक्स असेल किंवा मार्केटिंगचे विचार असतील किंवा इतर काही विषय जे आहेत हे अतिशय सफाईदारपणे तिथं डिस्कस करण्यात आलेले आहेत. आणि 6 वेगवेगळ्या देशांमधील लोकांबरोबर चर्चा करायची असल्यामुळे तिथे ट्रान्सलेटर्स सुद्धा होते, भाषांतर करणारे लोक होते, टेक्नॉलॉजीचा वापर तिथे करण्यात आलेला होता. वेगवेगळ्या वेळेमध्ये वेगवेगळे व्यक्ती जे आहेत ते जॉईन झालेले होते, कारण वेगवेगळ्या देशांमधल्या वेळा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. तरी सुद्धा मिस्टर लाल हे भारतात बसून काय केलेले आहे तर या सगळ्या लोकांबरोबर त्यांनी जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशन केलेलं आहे आणि या सगळ्या जे काही ठराव जे आहेत त्या कॉन्फरन्स कॉलमध्ये त्यांनी मंजूर करून घेतलेले आहेत. तर लेखक म्हणतो की टेक्निकल इश्यू पासून ते जागतिक स्तरावरती काय घडेल, त्याचा काय परिणाम होईल, या सगळ्या गोष्टी अतिशय जलद गतीनं मिस्टर लाल यांनी काय केलेले आहेत तर त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. आणि मग तिथं मिस्टर लाल यांनी 2 दशकं त्यांनी जे काही काम करतायत तर त्यांच्या यशाचं गुपित काय आहे ते त्या ठिकाणी त्यांनी उघड केलेलं आहे. जवळजवळ 20 वर्ष झालं ते कंपनी चालवतात आणि त्या 20 वर्ष कंपनी त्यांनी कशी चालवली आहे एक 2 वाक्यामध्ये त्यांनी लगेच सांगितलेलं आहे आणि तेच त्यांच्या यशाचं गुपित आहे असं ते म्हणालेले आहेत. ते म्हणतात की ज्यावेळी मी कर्मचारी म्हणून काम करायचो, ज्यावेळी मी कंपनी सुरू केली होती त्यावेळी मी कर्मचारी म्हणून काम करत होतो, त्यावेळी मला सगळ्या गोष्टी स्वतःला कराव्या लागायच्या. त्या फेज मधून गेल्यानंतर मला लक्षात आलेलं आहे की आपण या क्षेत्रामध्ये टिकाव कसा धरू शकतो किंवा टिकून कसं राहू शकतो, आपले जे काही प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट कशी कमी करायची आणि व्यवसायामधल्या ज्या काही बारीक सारीक खचाखोचा आहेत ह्या मला कर्मचारी असताना तिथे शिकायला मिळालेल्या आहेत असं मिस्टर लाल म्हणतात. ते म्हणतात की जर मी कर्मचारी म्हणून जर काम करू शकलो नसतो तर मी आज कंपनीच्या मालकांचे जे विचार असतात ते विचार काय असतात हे मला त्यावेळी समजू शकले नसते. त्यामुळे कंपनीचा कर्मचारी म्हणून काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे असं ते म्हणतात. ते पुढे म्हणतात की समजा एखाद्या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर असेल तर त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये अकाउंटंट म्हणून कधी ना कधीतरी काम केलेलं असणं गरजेचं आहे, तरच तो व्यक्ती जो आहे तो फायनान्स डायरेक्टर म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. जर त्याला अकाउंटची माहिती नसेल तर तो फायनान्स डायरेक्टर म्हणून कधीच चांगलं काम करू शकणार नाही असं मिस्टर लाल म्हणतात. आणि ते म्हणतात की ज्यावेळी मी कर्मचारी म्हणून काम करत होतो त्यावेळी मी बऱ्याचशा गोष्टी ज्या ह्या बोलत होतो, बऱ्याचशा गोष्टी मी इतरांना सांगत होतो. तर अशी ती स्टेज होती, त्या स्टेज मधून गेल्यामुळे मला व्यवसाय कसा करायचा, व्यवसायामध्ये टिकून कसं राहायचं हे मला तिथं शिकायला मिळालेलं आहे असं मिस्टर लाल म्हणतात. पुढे ते सांगतात की त्यानंतर ते म्हणतात की मी मॅनेजर झालेलो आहे, म्हणजे कंपनीचा कर्मचारी होतो, कंपनीचा कर्मचारी झाल्यानंतर ते म्हणतात की मी कंपनीचा मॅनेजर झालेलो आहे आणि मॅनेजर झाल्यानंतर मला लक्षात आलेलं आहे की लोकांना काम कसं करायचं हे शिकवलं पाहिजे. लोकांचं व्यवस्थापन करायचं म्हणजे काय तर त्यांना काम कसं करायचं हे शिकवलं पाहिजे. शिवाय त्यांचा जो मीपणा आहे मनातला तो सुद्धा बाजूला ठेवता आला पाहिजे. मग मिस्टर लाल म्हणतात की ज्यावेळी मी कंपनीचा कर्मचारी या पदापासून ते कंपनीचा मॅनेजर झालेला आहे त्यावेळी मला माझ्यामध्ये बदल घडवावे लागलेले आहेत. मी कंपनीचा कर्मचारी म्हणून स्वतः काम करायचो आणि कामाबद्दलचे जे काही गोष्टी आहेत त्या इतरांना सांगायचो, बोलायचो. परंतु ज्यावेळी मी कंपनीचा मॅनेजर झालेलो आहे त्यावेळी माझ्या हाताखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मी काम द्यायला लागलेलो आहे.
त्यांना काम दिल्यानंतर मी त्यांचं जे काही काम आहे त्या कामावरती लक्ष ठेवायला लागलेलं आहे. काम कुठंपर्यंत आलंय, त्याची प्रगती काय झालेली आहे, या सगळ्या गोष्टींवरती मला लक्ष ठेवावं लागलेलं आहे. आणि मॅनेजर म्हणून काम करत असताना बऱ्याचशा अडचणी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी माझ्यासमोर आणायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळी मात्र त्या ज्या काही अडचणी आहेत त्या लोकांच्या अडचणी मला शांतपणे ऐकाव्या लागलेल्या आहेत. म्हणजे कंपनीचा कर्मचारी म्हणून मी बोलत होतो, परंतु कंपनीचा मॅनेजर ज्यावेळी झालेला आहे त्यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या मला स्वतःला ऐकाव्या लागलेल्या आहेत. जर चांगला लीडर नसतो तर मी कंपनीचा एक चांगला मॅनेजर बनू शकलो नसतो. तर लिडरशिपचे गुण माझ्या अंगी असल्यामुळे मी कंपनीचा मॅनेजर बनू शकलेलो आहे असं ते म्हणतात. कर्मचारी म्हणून मी बऱ्याचशा गोष्टी सांगायचो, बऱ्याचशा गोष्टी बोलायचो. तर ते म्हणतात की ज्यावेळी मी कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी बोलायचो, पण मॅनेजर ज्यावेळी मी झालेलो आहे कंपनीचा, तर मॅनेजर झालेला असताना मला इतरांकडून ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी मला ऐकाव्या लागलेल्या आहेत असं ते म्हणतात. त्यामुळे मला चांगला लिस्नर होणं गरजेचं आहे असं मिस्टर लाल म्हणतात. अशातच कंपनी जी आहे ती वाढलेली आहे आणि कंपनी वाढल्यामुळे कर्मचारी वाढलेत, कर्मचारी वाढल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांवरती ठराविक मॅनेजर्स जे आहेत हे मला वाढवावे लागलेले आहेत. आणि मग ते म्हणतात की आता मला समजलेलं आहे की आता मॅनेजरचा रोल सोडून आपल्याला लीडरच्या रोलमध्ये येणं गरजेचं आहे असं मिस्टर लाल म्हणतात की मला समजलेलं आहे. कंपनी वाढलेली आहे, कंपनीमध्ये कर्मचारी वाढलेत, कर्मचाऱ्यांबरोबर मॅनेजर सुद्धा वाढलेत. त्यामुळे ते म्हणतात की आता मॅनेजरचा रोल सोडून आपल्याला लीडरच्या रोलमध्ये यावं लागणार आहे हे मला समजलेलं आहे. आणि जे काही कंपनीतले असणारे मॅनेजर्स आहेत त्या मॅनेजर्सचं नेतृत्व माझ्याकडे आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी मी कर्मचारी होतो त्यावेळी माझ्यावरती कोण मॅनेजर नव्हता, मी स्वतःच होतो. त्यानंतर मी कर्मचाऱ्याचा मॅनेजर झालेलो आहे. मॅनेजर झालो म्हणजे माझ्या हाताखाली काम करायला काही कर्मचारी होते. आता अनेक मॅनेजर्स कंपनीमध्ये निर्माण झालेले आहेत, कारण का तर कंपनीचा व्याप वाढलेला आहे. त्यामुळे मग त्या मॅनेजर लोकांवरच नेतृत्व करण्याची जबाबदारी ते म्हणतात माझ्यावरती आलेली आहे. आणि त्यांचं नेतृत्व करणं म्हणजे त्यांना कंपनीचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहित करणं हे लीडरचं काम आहे असं मिस्टर लाल म्हणतात. मॅनेजर्स लोकांचं जे काही नेतृत्व करायचं आहे तर ते नेतृत्व करणं म्हणजे काय, तर कंपनीचं जे ध्येय आहे त्या ध्येयाप्रती त्यांना प्रोत्साहित करणं हे लीडरचं काम आहे असं ते म्हणतात. इथं सुद्धा ते म्हणतात की माझ्यामध्ये स्वतःला बदल घडवावे लागलेले आहेत. एक लीडर म्हणून, मॅनेजर म्हणून मी डेलिगेशनचं काम करत होतो, लोकांना काम देत होतो, काम सांगत होतो काय काम करायचंय ते. परंतु इथं लीडर झालेलो आहे, मी नेतृत्व करणारा व्यक्ती झालेलो आहे. आणि तिथं माझं काम काय झालेलं आहे तर मोटिवेटरचं म्हणजे प्रोत्साहित करण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे ते माझं झालेलं आहे असं ते म्हणतात. जर मी चांगला कर्मचारी नसतो तर ते म्हणतात की मी चांगला लीडर होऊ शकलो नसतो. एक लीडर जो आहे त्याच्यासारखं त्याचं काम असतं. ऑर्केस्ट्रा कंडक्टर काय करतो, तर सर्व जे लोक आहेत, वाजवणारे असतील, गायक असतील, लाईटमन असतील किंवा कॅमेरावाले असतील, तर या सगळ्यांच्या कृती ज्या आहे ह्या एकत्र आणतो आणि एक ऑर्केस्ट्रा जो आहे तो घडवून आणतो. तसंच लीडरचं काम असतं. लीडरला काय करावं लागतं, तर सगळ्या लोकांना एकत्र आणून कंपनीचं ध्येय जे आहे ते साध्य करावं लागतं. आता मिस्टर लाल म्हणतात की मी या कंपनीचा सल्लागार आहे. माझ्या कर्मचारी, मी ज्यावेळी कर्मचारी होतो त्यावेळी काम कसं करायचं हे मला शिकायला मिळालेलं आहे. ज्यावेळी मी मॅनेजर झालेला आहे त्यावेळी लोकांना मार्गदर्शन कसं करायचं, मॅनेज कसं करायचं हे मला शिकायला मिळालेलं आहे. ज्यावेळी मी नेतृत्व करत होतो कंपनीचं त्यावेळी कंपनीसाठी मॅनेजर्स कसे तयार करायचे हे मला कळालेलं आहे. त्यांना मोटिवेट कसं करायचं हे मला कळालेलं आहे. आणि आता मी कंपनीचा सल्लागार आहे. म्हणजेच मी काय करतोय तर आता कंपनीसाठी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींची निवड करतोय, त्यांना तयार करण्याचं काम करतोय. आणि हेच नेतृत्व करणारे व्यक्ती काय करणार आहेत तर या कंपनीला पुढे घेऊन जाणार आहेत असं मिस्टर लाल म्हणतात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मिस्टर लाल यांनी त्यांच्या कंपनी उभ्या करण्यापासून ते कंपनी पुढे चालवण्यापर्यंत त्यांनी केलेले आहेत. तर आता लेखक कन्क्लुडिंग पॅराग्राफ मध्ये सांगतोय की पुढे काय झालेलं आहे. तर लेखक म्हणतो बघा, आपल्याला सर्वांना आता लक्षात आलेलं आहे की मिस्टर लाल हे जे आहेत हे प्रत्येक स्टेजमध्ये स्वतःमध्ये बदल घडवत गेलेले आहेत. ते कंपनीचे कर्मचारी होते, कर्मचाऱ्यापासून ते मॅनेजर झालेले आहेत, मॅनेजर पासून ते परत नेतृत्व करणारे नेता झालेले आहेत, लीडर झालेले आहेत, आणि शेवटी ते कंपनीचे सल्लागार झालेले आहेत. आणि हे बदल त्यांच्यामध्ये घडवत असताना ते स्वतः व्यक्ती म्हणून सुद्धा या रोलमध्ये बदलत गेलेले आहेत. म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत किंवा त्यांच्या एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची पद्धत किंवा बोलण्याची पद्धत जी आहे या सर्वांमध्ये त्यांनी स्वतः प्रत्येक स्टेजमध्ये
बदल घडवलेले आहेत. हे सगळे रोल मॅनेजर, कर्मचारी, लीडर, मेंटर हे सगळे रोल अतिशय महत्वाचे आहेत असं लेखक म्हणतो. आणि आपण सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये आपण कोणत्या रोलमध्ये आहोत हे माहिती करून घेणं अतिशय गरजेचं आहे असं लेखक आपल्याला सांगतो. बऱ्याचशा अशा कंपन्या असतात ज्या काय होतात तर बऱ्याचशा कंपन्यांचे मालक असतात ते काय करतात तर स्वतः कर्मचारी म्हणूनच राहतात आणि तिथंच ती कंपनी छोटी राहते, कंपनी मोठी होत नाही. बऱ्याचशा ठिकाणी कंपनीचे मालक असे असतात जे सुरुवात करतात कर्मचारी म्हणून सुरुवात करतात आणि त्यानंतर मॅनेजरच्या रोल पर्यंत जातात, परंतु त्याच्या पुढे जात नाहीत. परंतु काही ठराविक कंपन्या किंवा काही ठराविक व्यक्ती असे असतात जे कर्मचारी म्हणून सुरुवात करतात, नंतर मॅनेजर होतात, नंतर लीडर होतात. आणि लीडर होणं म्हणजे काय आहे तर भरपूर कम्युनिकेशन करणं, इतरांना भरपूर प्रोत्साहित करण्यासाठी बोलणं, काही नियम ठरवणं आणि सर्वांना प्रोत्साहित करून पुढे नेणं हे लीडरचं काम असतं. आणि लीडर होण्यासाठी फार बुद्धीची आवश्यकता असते, चांगल्या व्यक्तिमत्वाची आवश्यकता असते असं लेखक म्हणतो. आणि जो सल्लागार असतो कंपनीचा तो आपोआपच त्या लीडर मधून तयार होत असतो असं लेखक म्हणतो, ज्याच्याकडे दया असते, स्वार्थीपणा निस्वार्थीपणा असतो आणि ज्याच्याकडे एक दृष्टिकोन असतो, असा व्यक्ती जो आहे तो लीडर मधून सल्लागार म्हणून पुढे येऊ शकतो. आता ही प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची आहे असं लेखक म्हणतो. म्हणजे तुम्ही कर्मचारी झालेला आहात तर कर्मचाऱ्यामधून तुमचा बदल मॅनेजरमध्ये होणं, मॅनेजरचा बदल तुमच्या लीडरमध्ये होणं आणि लीडरचा बदल तुमचा सल्लागारमध्ये होणं हे अतिशय महत्वाचं आहे असं लेखक म्हणतो. कारण जितक्या लवकर हा बदल घडत जाईल तितकी कंपनी जी आहे ती वाढत जाते. कर्मचारी जो आहे तो लहान मुलासारखा असतो, जो चालायला शिकत असतो. मॅनेजर जो आहे तो सर्वांना एकत्र घेऊन पुढे चालणारा असतो. लीडर जो आहे तो आपल्याला कोणत्या दिशेमध्ये चालायचं आहे हे शिकवणारा असतो. आणि जो सल्लागार असतो तो सल्लागार काय असतो तर आपल्याला कोणत्या सल्लागार जो असतो तो काय असतो तर एक दृष्टिकोन देणारा व्यक्ती असतो. आपल्याला कोणत्या क्षेत्रात कोणत्या ध्येयापर्यंत जायचं आहे, कोणतं ध्येय साध्य करायचं आहे हे दाखवणारा जो असतो तो सल्लागार असतो. तर कंपनीची जी साईज आहे, कंपनी मोठी केव्हा होते जेव्हा कर्मचाऱ्यापासून ते सल्लागार पदापर्यंत कंपनीच्या मालकाचा जो प्रवास आहे तो जितका फास्ट होईल तितकी कंपनी जी आहे ती मोठी होत जाते. एखादा कर्मचारी जो आहे तो कंपनीचा सल्लागार होऊ शकतो आणि हा बदल जो आहे तो प्रत्येक कंपनीमध्ये घडलाच पाहिजे असं लेखक तिथं आपल्याला सांगतो. इथं टॉपिक जो आहे तो पूर्ण होतो. या टॉपिक मध्ये असणारे काही अवघड शब्द आहेत ते परत एकदा आपण इथं ऐकूयात, बघूयात. काउंटर या शब्दाचा अर्थ आहे अपोज, विरोध करणे. काउंटर चॅलेंज असं तिथं शब्द केलेला आहे आपल्याला. त्यानंतर हमड्रम हा शब्द आहे. हमड्रम म्हणजे डल किंवा बोरिंग, कंटाळवाणे असा शब्द आहे. अटायरचा शब्द ड्रेस किंवा पोशाख असा आहे. अंतुराज या शब्दाचा अर्थ आहे ग्रुप ऑफ अटेंडंट्स, मदत करणाऱ्या व्यक्तींचा समूह असं त्याला म्हटलं जातं. ग्रॅटिट्यूडचा अर्थ ग्रेटफुलनेस, कृतज्ञता. त्यानंतर रिअल्मचा एरिया ऑफ ऍक्टिव्हिटी, क्षेत्र असा अर्थ आहे त्या शब्दाचा. डेलिगेट या शब्दाचा अर्थ आहे टू गिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टू समवन, एखाद्याला एखादी जबाबदारी देणे म्हणजेच अधिकार देणे. त्यानंतर ट्रान्झिशन या शब्दाचा अर्थ आहे चेंज किंवा बदल. त्यानंतर आहे ट्रिमेंडस म्हणजे ग्रेट, प्रचंड. कंपॅशन म्हणजे पीटी, दया किंवा अनुकंपा. तर असे हे अवघड शब्द इथं आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा हा टॉपिक अवघड आहे समजायला, म्हणून आपण परत एकदा तो रिपीट करूयात मराठीमध्ये. डुअर टू मेंटर असं टायटल आहे टॉपिकचं. आणि डुअर टू मेंटर हे टायटल आहे टॉपिकचं. गुरुप्रसाद मक्कान नावाच्या लेखकानं टॉपिक लिहिलेलं आहे. आणि डुअर टू मेंटर या टायटलचा अर्थ आहे कर्मचारी ते सल्लागार. एखाद्या कंपनीचा कर्मचारी या पदापासून ते सल्लागार पदापर्यंत कसा जाऊ शकतो हे मिस्टर लाल यांच्या स्टोरी मधून लेखकानं आपल्या समोर मांडलेलं आहे. तर मिस्टर लाल हे एका जागतिक कंपनीचे, जागतिक स्तरावरील मोठ्या कंपनीचे चेअरमन होते आणि त्यांना सतत प्रवास करायला लागायचा. कारण का तर त्यांची जी
कंपनी आहे त्याचा व्याप जो आहे तो पूर्ण जगभर पसरलेला होता आणि पूर्ण जगभर पसरलेला असल्यामुळे प्रत्येक देशामध्ये जाऊन त्यांच्या कंपनीचं जे काही कामकाज आहे ते त्यांना पाहावं लागायचं. आणि असं करत असताना त्यांना वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये, सामाजिक परिस्थितीमध्ये, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये जे काही आव्हानं त्यांच्यासमोर उभी राहायची त्या आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागायचं. हे करत असतानाच त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये असणारे जे काही टॉप मॅनेजमेंट लोकांचे जे काही मीपणाची भावना आहे, इगो जो आहे त्यांचा तो त्यांना सांभाळावा लागायचा. काही कर्मचाऱ्यांची अडचणी असतील तर त्या त्यांना सांभाळाव्या लागायच्या, कुटुंबाला वेळ द्यावा लागायचा, राजकीय नेत्यांना वेळ द्यावा लागायचा आणि त्यांचं स्वतःचं दैनंदिन जे काही रुटीन आहे ते सुद्धा त्यांना पाहावं लागायचं. अशा कंपनीच्या मोठ्या एका व्यक्तीबरोबर आम्हाला भेटण्याचा योग आलेला आहे आणि त्यांच्याकडूनच आम्हाला आपण स्वतःमध्ये बदल कसा घडवू शकतो हे याचे धडे जे आहेत हे त्यांना त्यांच्याकडूनच प्रत्यक्षपणे आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत असं लेखक म्हणतो. त्यांनी आमच्या बरोबर काही तास व्यतीत करण्याची जी काही परमिशन आहे, जी काही परमिशन आम्हाला दिलेली आहे त्यांनी मान्य केलेली आहे आणि मग आम्ही आमचा सर्वोत्तम पोशाख घालून तयार झालेलो आहोत असं लेखक म्हणतो. त्याचबरोबर आम्ही त्यांना देण्यासाठी स्वतःबरोबर भेटवस्तू सुद्धा घेतलेल्या आहेत आणि आमची भेटण्याची वेळ जशी ठरलेली आहे बरोबर त्याच वेळी मिस्टर लाल जे आहेत ते पाठीवरती एक छोटीशी पिशवी घेऊन आलेले आहेत. लेखक म्हणतो की आम्हाला वाटलं होतं की त्यांच्याबरोबर त्यांना मदत करणाऱ्या लोकांचा, त्यांना सल्ला देणाऱ्या लोकांचा आणि त्यांच्या जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सगळ्यांचा घोळका येईल, परंतु ते एकटेच आलेले आहेत. त्यांनी त्यांचा लॅपटॉप उघडलेला आहे आणि लॅपटॉप उघडून त्यांनी त्यांचं कॅलेंडर जे आहे ते पाहिलेलं आहे आणि मग कॅलेंडर पाहून झाल्यानंतर आमच्याकडे ते हसत हसत आमच्याशी बोलायला आलेले आहेत. आता एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर बोलायचं कसं याचं टेन्शन आमच्या डोक्यावरती होतं असं लेखक म्हणतो, परंतु त्याने इतक्या मैत्रीपूर्ण वातावरणात आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केलेली आहे की आम्ही एका मोठ्या कंपनीच्या व्यक्तीबरोबर बोलत आहोत, मोठ्या व्यक्तीबरोबर बोलत आहोत याचं टेन्शनच राहिलं नाही. त्यांनी आम्हाला अतिशय रिलॅक्स केलेलं आहे आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात केलेली आहे. बोलता बोलताच मग आमच्यापैकी एका व्यक्तीने त्यांना विचारलेलं आहे की तुमचं यशाचं गुपित काय आहे असं विचारल्यानंतर मात्र ते हसलेले आहेत आणि म्हणालेले आहेत की आपण आता काही वेळ इथं एकमेकांबरोबर गप्पा मारणारच आहोत, तर मी गप्पा मारत असतानाच तुम्हाला सांगेन की माझ्या यशाचं गुपित नेमकं काय आहे असं ते म्हटलेले आहेत आणि उठून जायला निघायला लागलेले आहेत. ते उठून जायला निघालेत म्हटल्यावरती मग लेखक आणि लेखकाबरोबरचे व्यक्ती सुद्धा त्यांच्याबरोबर उठून जायला निघालेले आहेत. त्यांची चालण्याची गती इतकी होती की आम्ही त्यांच्याबरोबर स्पीड मेंटेन करू शकत नव्हतो आणि आमच्यापैकी जे जाडजूड होते ते सुद्धा धापा टाकत होते त्यांच्याबरोबर स्पीड मेंटेन करण्यासाठी चालत असताना. एवढं ते फास्ट चालवत होते. जरी ते वयानं आमच्यापेक्षा मोठे असले तरी सुद्धा ते अतिशय जलद हालचाल करत होते असं लेखक म्हणतो. आम्ही चालत चालत मग दुसऱ्या एका बिल्डिंगमध्ये गेलेलो होतो, तिथे आम्ही जाऊन बसणार होतो आणि तिथं आम्हाला असं दिसलेलं आहे की 3 व्यक्तींच्या चेहऱ्यावरचा रंग जो आहे तो उडालेला आहे. आता त्यांना काहीतरी टेक्निकल अडचण निर्माण झालेली आहे. तिथं त्यांना स्क्रीनवरती काहीतरी मिस्टर लाल यांना पाहायचं होतं, परंतु ती स्क्रीन चालू होत नव्हती त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता. चेअरमन तर तिथे येऊन बसलेले आहेत, परंतु स्क्रीन का चालू होत नाहीये हे त्यांना समजत नव्हतं. मग मिस्टर लाल यांनी थोडा वेळ वाट पाहिलेली आहे आणि मग छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन्स त्यांना दिलेले आहेत आणि मग ती स्क्रीन सुरू झालेली आहे. लेखकाने आश्चर्याने विचारलेलं आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात, परंतु तुम्हाला एवढी छोटी गोष्ट कशी काय समजली किंवा कशी काय ती कळाली? तर मग मिस्टर लाल यांनी त्यांना सांगितलेलं आहे की ज्यावेळी मी कंपनीची सुरुवात केली होती त्यावेळी अशा प्रकारच्या मशीनवरती मी रात्र दिवस काम केलेलं आहे, त्यामुळे मला याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे तो लगेचच माहिती झालेला आहे असं ते म्हणतात. ज्यावेळी मी कंपनी सुरू केली त्यावेळी मी कर्मचारी म्हणून स्वतः काम करायचो, सगळ्या गोष्टी मी स्वतः करायचो, मग ते कोडिंग असू देत, सिस्टीम आर्किटेक्चर असू देत, अकाउंटिंगचं काम असू देत, ऍडमिनिस्ट्रेशनचं असू देत, बॅक ऑफिसचं असू देत किंवा मग बिझनेस डेव्हलपमेंटचं असू देत. तर या सगळ्या गोष्टी लेखक मिस्टर लाल म्हणतात की मी करायचो. त्यावेळी मी सर्व गोष्टी करण्यासाठी स्वतः जबाबदार असायचो आणि ती स्टेज माझी कर्मचाऱ्याची स्टेज होती. त्या स्टेजमध्ये मी कंपनीचा कर्मचारी म्हणून काम पाहायचो. मिस्टर लाल पुढे सांगतात की मग मी नंतर काय झालेलं आहे तर मग ते म्हणतात की लेखक म्हणतो की आम्ही पुढे कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलेलो आहोत. तिथं आम्ही बसून मिस्टर लाल यांचं 6 वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही बिझनेस स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिटचे जे काही प्रमुख व्यक्ती होते त्यांच्याबरोबर कॉन्फरन्स कॉल त्यांचा होणार होता, तो आम्ही पाहणार होतो. मिस्टर लाल यांनी त्या 6 वेगवेगळ्या देशातील व्यक्तींबरोबर त्यांचा कॉन्फरन्स कॉल सुरू केलेला आहे आणि तिथं ग्लोबल लॉन्च म्हणजे जागतिक स्तरावरती एखादं प्रोडक्ट जे आहे ते कसं उतरवायचं, आयपी स्ट्रॅटेजी कशी ठरवायची आणि व्यवसायाचे वेगवेगळे टप्पे कसे करायचे या गोष्टींवरती त्यांनी चर्चा केलेली आहे. लेखक म्हणतो की प्रॅक्टिकल
प्रॅक्टिकली एखादं काम करणं आणि त्याच्या संबंधीचे नियम ठरवणं, या दोन्ही गोष्टी मिस्टर लाल अतिशय शिताफीनं चर्चा करत होते. आणि हा जो व्हिडिओ कॉल आहे हा मी आश्चर्यानं पाहिलेला आहे असं लेखक म्हणतो, कारण तिथे ग्रुप डायनॅमिक्स असेल, मार्केटिंगचे विचार असतील किंवा वेगवेगळ्या विषयांवरती अतिशय गहन अशी चर्चा झालेली आहे. आणि ती चर्चा होत असताना तिथे ट्रान्सलेटर्स होते, टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला होता. वेगवेगळ्या देशातील लोकांची चर्चा करत असताना वेगवेगळ्या वेळा तिथं त्यांच्या वेगवेगळ्या वेळा ज्या आहेत त्या वेळा सुद्धा चर्चेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं अतिशय आश्चर्याने पाहिलेल्या आहेत. टेक्निकल इश्यू पासून ते जागतिक स्तरावरती त्याचा काय परिणाम होईल या गोष्टी ज्या आहेत त्या काही मिनिटांमध्येच मिस्टर लाल यांनी त्या लोकांबरोबर चर्चा केलेला आहे असं लेखक म्हणतो. आणि मग तिथं मिस्टर लाल यांनी सांगितलेलं आहे की 2 दशकं झालं ते ही जी कंपनी चालवत आहेत तर ते अशा पद्धतीनं चालवत आहेत आणि हेच त्यांच्या यशाचं गुपित आहे, हे मिस्टर लाल यांनी त्या ठिकाणी त्यांना 1-2 वाक्यामध्ये सहजच सांगितलेलं आहे. मिस्टर लाल म्हणतात की ज्यावेळी मी कर्मचारी म्हणून काम करत होतो, सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः कर्मचारी म्हणून काम करत होतो, त्यावेळी सगळ्या गोष्टी मी स्वतः करायचो आणि त्या स्टेज मधून गेल्यामुळे मला समजलेलं आहे की आपण या बिझनेसमध्ये टिकून कसं राहू शकतो. त्यावेळी मला जे काही माझं प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट कमी करावी लागलेली होती आणि टिकून राहण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी मला त्या ठिकाणी कराव्या लागलेल्या होत्या. मिस्टर लाल म्हणतात की त्या स्टेज मधून गेल्यामुळे मला व्यवसायातल्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या कळायला लागल्या होत्या आणि जर ते म्हणतात की जर मी त्या स्टेज मधून गेलो नसतो तर कंपनीचे जे मालक आहेत त्यांचे विचार काय असतात हे मला तिथं समजलं नसतं. ते पुढे सांगतात की एखादा फायनान्स डायरेक्टर जो आहे तो फायनान्स डायरेक्टर त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी त्यानं अकाउंटंटचं काम केलेलं असणं अतिशय गरजेचं आहे, तरच तो अतिशय चांगला फायनान्स डायरेक्टर म्हणून काम करू शकतो त्या कंपनीमध्ये. तर मिस्टर लाल पुढे म्हणतात की ज्यावेळी मी कर्मचारी म्हणून काम करायचो त्यावेळी मी बऱ्याचशा गोष्टी गप्पा मारायचो, जास्त बोलायचो असं ते म्हणतात. ते पुढे म्हणतात की नंतर मग मी कंपनीचा मॅनेजर झालेलो आहे आणि कंपनीचा मॅनेजर होणं म्हणजे काय आहे तर लोकांना काम कसं करायचं, स्वतःचा मीपणा बाजूला ठेवून काम कसं करायचं हे लोकांना मला शिकवावं लागलेलं आहे. त्यावेळी मला स्वतःमध्ये बदल करावे लागलेले आहेत. मी कर्मचारी म्हणून स्वतः काम करायचो, आता मी मॅनेजर म्हणून इतरांना काम देतो. शिवाय त्यांना जे दिलेलं काम आहे त्या कामावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती मॅनेजर म्हणून माझी असते. बऱ्याचशा कामासंबंधीचे जे काही अडचणी आहेत ह्या माझ्याकडे कर्मचारी घेऊन यायला लागलेल्या आहेत. त्यावेळी मी त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या शांतपणे ऐकून घेण्याचं काम केलेलं आहे. जर मी चांगला लीडर असलो नसतो तर मी चांगला मॅनेजर होऊ शकलो नसतो असं ते म्हणतात. कर्मचारी म्हणून मी अतिशय बडबड जी आहे ती केलेली आहे, इतरांना सांगण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे, परंतु मॅनेजर ज्यावेळी मी झालेलो आहे त्यावेळी मात्र मला शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागलेल्या आहेत असं मिस्टर लाल म्हणतात. अशातच ते म्हणतात की कंपनी आमची मोठी झालेली आहे, कंपनी मोठी झाल्यामुळे मला एकापेक्षा जास्त मॅनेजर्सची गरज पडलेली आहे आणि ते सर्व मॅनेजर्स मला रिपोर्ट करायला लागलेले आहेत कंपनीच्या कामाबद्दलचं. आणि मग ते म्हणतात की मला असं कळालेलं आहे की आता मॅनेजरच्या रोल मधून पुढे जाण्याची वेळ आलेली आहे आणि मग म्हणतात की ते मी कंपनीचा लीडर झालेलो आहे. आता मला लोकांना प्रोत्साहित करायचं होतं, माझ्या हाताखाली काम करणाऱ्या मॅनेजर्सना मला प्रोत्साहित करायचं होतं जेणेकरून कंपनीचं जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण होईल, याच्यासाठी त्यांना मला प्रोत्साहित करायचं होतं. इथं सुद्धा मला माझ्यामध्ये बदल घडवावा लागलेला आहे. कंपनीचा मॅनेजर म्हणून मी लोकांना काम द्यायचो, आता कंपनीचा लीडर झालेलो असल्यामुळे मला त्यांना मार्गदर्शन करावं लागलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहित करावं लागलेलं आहे. तर लीडर म्हणून मला लोकांना मार्गदर्शन करावं लागलेलं आहे, प्रोत्साहित करावं लागलेलं आहे असं ते म्हणतात. ते म्हणतात की जर मी चांगला कर्मचारी नसतो तर चांगला मॅनेजर मी होऊ शकलो नसतो आणि जर मी चांगला मॅनेजर होऊ शकलो नसतो तर मी चांगला लीडर होऊ शकलो नसतो. लीडर म्हणून मला एका ऑर्केस्ट्रा कंडक्टर सारखं काम करावं लागतंय. सर्व लोकांचे जे काही सर्व क्रिया आहेत त्या सर्व क्रिया एकत्रित आणून माझ्या कंपनीचं ध्येय जे आहे ते मला साध्य करावं लागतं असं ते म्हणतात. आता मी कंपनीचा सल्लागार आहे, पण ज्यावेळी मी कंपनीचा कर्मचारी म्हणून काम करत होतो त्यावेळी काम कसं करायचं हे मला शिकायला मिळालेलं आहे. ज्यावेळी मी मॅनेजर म्हणून काम केलं कंपनीचं त्यावेळी व्यवस्थापन कसं करायचं हे मला शिकायला मिळालेलं आहे. आणि ज्यावेळी मी लीडर म्हणून काम केलेलं आहे कंपनीचं त्यावेळी कंपनीसाठी मॅनेजर्स कसे निर्माण करायचे हे मी शिकलेलो आहे. आणि आता मी कंपनीचा सल्लागार आहे, तर मी आता काय करतोय कंपनीसाठी लीडर्स बनवण्याचं काम करतोय. तेच लीडर्स काय करणार आहेत तर माझ्या कंपनीला पुढे घेऊन जाणार आहेत असं मिस्टर लाल जे आहेत हे यांनी लेखकाला सांगितलेलं आहे. पुढे मिस्टर लाल बद्दल लेखक म्हणतो की आम्हाला असं जाणवलेलं आहे की मिस्टर लाल यांनी प्रत्येक स्टेजमध्ये स्वतःमध्ये बदल घडवलेला आहे. ज्यावेळी ते कर्मचारी म्हणून काम करत होते त्याच्यानंतर ते स्वतः मॅनेजर झालेले आहेत आणि त्या मॅनेजरच्या रोल नंतर ते लीडर झालेले आहेत आणि शेवटी ते कंपनीचे सल्लागार झालेले आहेत.
आणि ते म्हणतात की मिस्टर लाल ज्या ज्यावेळी स्वतःचा रोल बदलत होते त्यावेळी त्यांच्या स्वतःमध्ये व्यक्ती म्हणून त्यांनी बदल घडवलेला आहे. त्यांचे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी बदल घडवलेला आहे, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये त्यांनी बदल घडवलेला आहे आणि बोलण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल घडवलेला आहे. सगळे रोल्स अतिशय महत्वाचे आहेत, म्हणजे कर्मचाऱ्यापासून ते सल्लागारापर्यंत सर्व सर्व रोल्स अतिशय महत्वाचे आहेत असं लेखक म्हणतो. फक्त प्रत्येक व्यक्तीला गरज आहे आपण व्यवसाय करत असताना आपण कोणत्या रोलमध्ये आहोत हे तपासण्याची गरज आहे असं लेखक म्हणतो. बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत ज्या छोट्याच राहतात, कारण का तर कंपनीचे मालक जे आहेत हे कर्मचाऱ्याच्या रोल मधून पुढे जातच नाही. बऱ्याचशा जे मालक आहेत ते कंपनीच्या मॅनेजरच्या रोल पर्यंत जातात आणि कंपनी तिथंच थांबते. परंतु काही अशा ठराविक कंपन्या असतात जिथे कंपनीचे मालक जे आहेत ते लीडरच्या रोल पर्यंत जातात आणि लीडरच्या रोल पर्यंत जाऊन त्या कंपन्या ज्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणात मोठ्या होतात. जिथं लीडर म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने बोलावं लागतं, लोकांना मोटिवेट करावं लागतं. लीडर होण्यासाठी अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वाची गरज असते, अतिशय चांगल्या बुद्धीची गरज असते असं लेखक. त्याच्यामधून सल्लागार हा आपोआप तयार होतो, ज्याच्यामध्ये अनुकंपा असते, निस्वार्थीपणा असतो आणि एक दृष्टिकोन असतो आपल्याला कंपनीला कुठे न्यायचा आहे त्याचा, तर तो लीडर मधून आपोआपच तयार होतो असं लेखक म्हणतो. ही जी प्रत्येक गोष्ट आहे म्हणजे कर्मचारी, मॅनेजर, लीडर आणि हे सल्लागार, ही प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची आहे असं लेखक म्हणतो. कर्मचारी जो आहे तो लहान मुलाप्रमाणे असतो जो चालायला शिकत असतो. मॅनेजर जो आहे तो चालत असताना सर्वांना एकत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्तीप्रमाणे असतो. लीडर जो आहे तो कुठल्या दिशेमध्ये सगळ्यांनी मिळून चालायचा आहे हा सांगणारा असतो. आणि जो सल्लागार असतो तो काय करतो तर आपल्याला कशाकडे, कोणत्या ध्येयाकडे चालायचं आहे हे सांगणारा असतो आणि सर्वांना तिथे घेऊन जाणारा हा सल्लागार असतो. तर कंपन्यांची जी काही साईज आहे, म्हणजे कंपन्या ज्या आहेत ह्या मोठ्या केव्हा होतात, जेवढ्या जलद गतीनं कंपनीचा कर्मचारी जो आहे तो कंपनीच्या सल्लागार पदापर्यंत जातो तितक्या जलद गतीनं कंपनी जी आहे ती मोठी होत जाते. एखादा कंपनीचा कर्मचारी जो आहे तो त्याचा सल्लागार होऊ शकतो, परंतु हा जो बदल आहे हा प्रत्येक कंपनीमध्ये घडून येणं गरजेचं आहे. तरच देशाची उन्नती त्याच्यामध्ये होते, त्या व्यक्तीची उन्नती होते आणि समाजाची सुद्धा उन्नती होते असं लेखकानं तिथं सांगितलेलं आहे. तर हे टॉपिक जो आहे आपण 2 वेळा इथं पाहिलेलं आहे. याचे अवघड शब्द परत एकदा ऐका. काउंटर म्हणजे अपोज, विरोध करणे. हमड्रम म्हणजे डेली बोरिंग, डल और बोरिंग, कंटाळवाणे. अटायरचा अर्थ आहे ड्रेस किंवा पोशाख. अंतुराज या शब्दाचा अर्थ आहे ग्रुप ऑफ अटेंडंट्स म्हणजे मदतनीस. ग्रॅटिट्यूड म्हणजे ग्रेटफुलनेस, कृतज्ञता. रियल म्हणजे एरिया ऑफ ऍक्टिव्हिटी, क्षेत्र. डेलिगेटचा अर्थ आहे टू गिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टू समवन, एखाद्या व्यक्तीला अधिकार देणे. ट्रान्झिशन म्हणजे बदल, चेंज. ट्रिमेंडस म्हणजे ग्रेट किंवा प्रचंड, अतिशय. कंपॅशन म्हणजे पिटी, दया किंवा अनुकंपा. तर असे याच्यातले अवघड